नमस्कार सर्वांना, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज तुम्हाला ओल्या नारळाची पुरी बनवून दाखवणार आहे. तर ओल्या नारळाची पुरी बनवण्यासाठी हे पहा, मी 1 वाटी नारळ घेतलेला आहे. त्याचं पाठीमागचं काळं टरफल असतं ना, ते काढून घेतलेलं आहे आणि जे पांढरा भाग राहतो ना, तो खिसून घेतलेला आहे. आणि याच वाटीने आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं. हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे. मार्केटमध्ये पण हे पीठ तुम्हाला भेटतं. आणि आपल्याला लागणारे थोडीशी कोथिंबीर, 3 ते 4 हिरवी मिरची, 1 चमचा जिरं आणि 2 ते 3 लसूण घेतलेत. मी लसूण पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं अद्रक घेतलंय आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला. तर आपण हे बारीक करून घ्यायचंय. तर हे एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय आपल्याला. त्या भांड्यामध्ये हे सर्व आपल्याला खोबरं टाकून घ्यायचंय. खोबरं टाकून घेतले मी आणि ह्या खोबऱ्यामध्येच हे सर्व टाकून घ्यायचे आपल्याला. आणि 1 ते 2 चमचे पाणी टाकून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. पाणी जास्त नाही वापरायचं. जेवढं जास्त पाणी वापरून आपण तेवढं ते मिश्रण ओलसर होत असतं. आणि ओलसर मिश्रण झालं की आपल्याला पीठही जास्त लागत असतं. त्याच्यामुळं पाणी ना आपल्याला 2 किंवा 3 चमचे पाणी टाकून घ्यायचे. आणि चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ टाकून घेते आणि सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तर हे पहा, आपलं मिश्रण तयार आहे. अशा प्रकारे आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे. आता आपण एका ताटामध्ये हे काढून घेणार आहोत. तर हे पहा, मी सर्व मिश्रण ताटात काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे थोडं थोडं पीठ टाकून हे पीठ आहे ना, ह्या मिश्रणामध्ये मळून घ्यायचं आहे. आणि 1 थेंबभरही पाणी घालायचं नाहीये. ह्याच्यात आपण पाणी घातलं होतं ना, तर जेवढं हे पीठ बसेल ना मिश्रणामध्ये तेवढं मळत राहायचं आपल्याला. अगोदर थोडं थोडं पीठ, एकदम पीठ नाही टाकायचं. थोडं थोडं पीठ घालून मळून घ्यायचे. एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आपण असं थोडं थोडं तांदळाचं पीठ घालून आपण हे पीठ मळून घेऊया. तर हे पहा, पीठ आपलं मस्त मळून झालंय. 1 वाटी आपल्याला पूर्ण पीठ लागलेलं आहे तांदळाचं. तर थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि तेल टाकून ह्याला अजून थोडंसं मळून घ्यायचं आपल्याला. आणि हे पिठाला भिजून वगैरे काही द्यायचं नाही. आपल्याला लगेच पुरी बनवून घ्यायची आहे पिठाची. तर पहा, आपलं पीठ रेडी आहे. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचंय आणि हे छोटे छोटे असे उंडे बनवून घ्यायचे. पहा, छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊया आपण. आपल्याला पुरी बनवायची ना, त्याच्यासाठी आपल्याला गोळे बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारे सर्व पिठाचे आपण गोळे बनवून घेऊया. तर हे आपले उंडे करून झालेले आहेत. आता आपण पुरी बनवून घेऊया. तर हे पुरी बनवण्यासाठी असे 2 प्लास्टिक आपल्याला गोल आकारावर कट करून घ्यायचे आहेत आणि प्लास्टिकला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे दोन्ही पण कागदाला तेल लावून झालेलं आहे. आता आपल्याला पुरी बनवायच्या अगोदर तेल ठेवायचं आहे तापण्यासाठी. म्हणजे पुरी बनवून झाली की लगेच आपण तेलात तळून घेणार आहोत. तर हे मी तेल ठेवलं आहे मिडियम गॅसवरती तापायला. तर आता आपण पुरी बनवून घेऊया. मी दोन्ही साईडला तेल लावलेलं आहे. तर तेल लावलेली बाजू आपल्याला वरती करायची आणि असं एक उंडा ठेवायचा पेपरवरती आणि दुसऱ्या पेपरने त्याला असं त्याच्यावर झाकायचं आहे आणि एक प्लेटनी असं प्रेस करून घ्यायचं जोरात. असं जोरात प्रेस करून घ्यायचंय. तर पहा, तयार आहे आपली पुरी. तर पहा किती छान झाली. गोल पण होती अशा प्रकारे पुरी केली तर. आणि चिकटत पण नाही कशाला. आणि जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, अशी मीडियम झालेली आहे. तर अशा प्रकारे बाकीच्या पुरी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर हे पहा, मी तुम्हाला पुरी काढून दाखवते. चिकटत वगैरे काही नाही हाताला. थोडंसं असं तेल लावून घ्यायचं बोटांना आणि ही पुरी अशी बोटांवरती घ्यायची. बघा किती अलगद निघाली. आणि एका प्लेटमध्ये ठेवायची अशी.
तेल तापले की लगेच पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. आपण 2-3 पुरी बनवून घेऊया तोपर्यंत आपलं तेल तापते. तर अशा प्रकारेच एक उंडा ठेवायचा, दुसरा पेपर त्याच्यावर झाकायचा आणि जोरात असं या प्लेटनी प्रेस करून घ्यायचं, जोरात दाबायचं असं. तर पहा तयार आहे आपली दुसरी पण पुरी. तर हे पहा तेल पण गरम झालेलं आहे आणि तेल थोडं जास्तच गरम करून घ्यायचे. आता आपल्याला पुरी तेलात टाकून घ्यायची. तर हे पहा आपण पुरी तेलात सोडून घेऊया. अलगद सोडायची आणि मीडियम गॅसवरती तळून घ्यायची आपल्याला पुरी. पलटी करून घेऊया. अशा प्रकारेच बाकीच्याही पुऱ्या आपण करून घेणार आहोत. दुसरी पुरी आपण सोडून घेऊया. छान लागतात खायला, पण मस्त पण होतात. आणि इकडे पुरी बनवली ना की लगेच तेलात सोडून घ्यायची. सगळ्या पुऱ्या बनवून नाही ठेवायच्या. पहा ही मस्त अशी तळलेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते मी. त्याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊया. पण आणखीन एक पुरी तेल सोडून घेऊया. दोन सोडून तळून घ्यायच्या, जास्त गर्दी नाही करायची. खूप छान लागतात, खमंग लागतात खायला. नारळाच्या असल्यामुळे तर आणखीन छान लागतात. थोडेसे जाडसर केले ना तर तरी पण छान लागतात. असे फुगतात बघा थोडेसे जाडसर केले तर. आणि तुम्हाला जर कडक पुरी, ही नारळाची पुरी जर कडक खायची असेल तर थोडं पातळ करा. बघा ही किती मस्त फुगली आपली पुरी. असं लालसर रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. आणि प्रत्येक वेळेस कागदाला तेल लावायची काही गरज नाही. 2-3 पुऱ्या करूच तोपर्यंत कागदाला तेल लावून घ्यायचं. नंतर नाही लावलं तरीही आपली पुरी चिकटत नाही. तर हे पहा आपल्या पुऱ्या सर्व तळून झालेल्या आहेत. आणि 1 वाटी आपण मिश्रण घेतलं होतं, 1 वाटी आपण तांदळाचं पीठ आणि 1च वाटी आपण खोबरं घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये आपल्या 17 पुऱ्या झालेल्या आहेत ह्या साईजच्या. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी पुरी झालेली आहे. आणि इतकं खमंग असं वास येतोय ना. आणि कुठेही तेलकट नाही झाली बघा, अजिबात ही पुरी तेलपीत नाही. आणि मस्त पण झालेली आहे बघा, किती भारी झाली, खुसखुशीत अशी. तुम्हाला एक तोडून दाखवते मी. बघा किती भारी झालेली. मस्त झाली आपली पुरी. आणि तुम्हाला माझी ही पुरीची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.